राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, दिल्लीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं देशव्यापी आंदोलन आहे. कशासाठी हे आंदोलन आहे आणि कोण कोण येणार आहे? नाही, आता हे बघा की आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने निर्णय जाहीर केला होता की आम्ही येणारी जनगणना 2026मध्ये होणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना करू आणि ओबीसी समाजाची लोकसंख्या जाहीर करू. तेव्हा संपूर्ण ओबीसी समाजाच्या देशभरातील ओबीसी समाजानं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं भरभरून कौतुक केलं होतं, स्वागत केलं होतं, अभिनंदन केलं होतं. आणि 1931 नंतर आता 90 वर्षांनी ही ओबीसींची जनगणना होणार. त्यामुळे ओबीसी समाजाला फार मोठा दिलासा मिळाला होता आणि आनंदी होता. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आता जनगणना करण्याची वेळ किंवा प्रोग्राम कार्यक्रम केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे, त्या प्रोग्राममध्ये ज्या 31 प्रश्नावली दिलेल्या आहेत त्या प्रश्नावलीमध्ये 12 नंबरवरती जुनंच जे होतं SC ST अँड अदर हे 3च ऑप्शन दिलेले आहे. ओबीसी हा चौथा ऑप्शन दिलेला नाही किंवा जातीचा सुद्धा कॉलम त्यामध्ये दिलेला नाही. म्हणून ही ओबीसी समाजाची फार मोठी फसवणूक झालेली आहे. जनगणना होताना ती जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात करताना वाटलं ओबीसीचा कुठेही विचार करायचा नाही. हे आता ओबीसी समाजाच्या लक्षात आलेलं आहे. यापूर्वीसुद्धा राजनाथ सिंग होम मिनिस्टर असताना त्यांनीसुद्धा पहिले डिक्लेअर केलं होतं निवडणुकीच्या आधी की आम्ही जनगणना जातनिहाय जनगणना करू. नंतर त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि आता ही दुसरी वेळ आहे की कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी न करणे हा ओबीसी समाजासाठी फार मोठा धोका आहे. आणि म्हणून आता जेव्हा प्रत्यक्षात जनगणनेला सुरुवात होईल त्याच्या आधी त्या 12 नंबरमध्ये ओबीसीचा कॉलम ॲड करावा आणि जातीचा कॉलम ॲड करावा ही प्रमुख मागणी घेऊन आणि त्यासोबतच आता जे UGCने एक बिल पारित केलं होतं ज्यामध्ये ओबीसी समाजाला फार मोठा दिलासा मिळाला होता की कॉलेजेसमध्ये कमिट्या तयार करताना तो त्याच्यावरसुद्धा सरकार आता पुनर्विचार करत आहे. काही लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याच्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्टे दिलेला आहे. तो सर्वोच्च न्यायालयातून स्टे हटवून बिल जसंच्या तसं लागू करण्यात यावं. ओबीसीचा स्वतंत्र मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन करण्यात यावं ही खूप दिवसाची आमची आग्रहाची मागणी आहे. नॉन क्रिमिलेअरची मर्यादा रद्द करण्यात यावी आणि अशा प्रकारचे अनेक मागण्या ज्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे त्या घेऊन 23 मार्च 2026 रोजी संपूर्ण भारतातील ओबीसी हा जंतर मंतर दिल्ली येथे एकत्रित होऊन एक दिवसीय निदर्शन कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेऊन आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, UGCचं बिल जसंच्या तसं मंजूर करण्यात यावं, केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावं, नॉन क्रिमिनलची मर्यादा रद्द करण्यात यावी आणि इतरही मागण्या घेऊन एक दिवसीय धरणी कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेऊन केंद्र सरकारचं लक्ष आम्ही ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधणार आहोत. तर महाराष्ट्रातून कुणाकुणाला निमंत्रण देणार आहे तुम्ही? कारण की अनेक ओबीसी नेते महाराष्ट्रात आहेत. आम्ही सर्व जेवढे आमदार आहेत, खासदार आहेत, प्रामुख्याने जे ओबीसी चळवळीमध्ये काम करतात आणि ओबीसी थोडी सहानुभूती बाळगतात त्या सर्वांनाच महाराष्ट्रातीलही नेत्यांना निमंत्रण देणार आहोत, राज्यातही निमंत्रण देणार आहोत. आता या एक दिवसीय धरणे कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आंध्र प्रदेश BC वेलफेअर असोसिएशन, तेलंगणा BC वेलफेअर असोसिएशन ह्या संघटनासुद्धा पुढे आलेल्या आहेत आणि सामूहिकपणे प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या संघटना ओबीसी करता काम करतात त्या सर्वांना घेऊन हा निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही लोक त्या ठिकाणी पार पाडणार आहोत. शेवटचा प्रश्न सर, सरकारनं सुधारणा केली नाही, ओबीसीचा कॉलम ॲड केला नाही, जातींचा कॉलम ॲड केला नाही, तर मग न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे का? त्याच्यावर विचार होईल का? नक्कीच होईल ना, नक्कीच होईल. कारण पर्याय जे जे उपलब्ध आहेत ते सर्वच पर्याय आम्ही वापरत असतो आणि ओबीसीला न्याय मिळवून देण्याचं काम करत असतो. परंतु असं आहे की प्रत्येक गोष्ट न्यायालयात जाऊन न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही ठेवत नाही. संघर्षातून जे मिळत असते तेच मिळत असते. म्हणून पहिले संघर्ष करणे हे आमचं काम आहे. ते संघर्ष आम्ही या एक दिवसीय धरणे कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि नाही यश मिळालं तर शेवटी आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जावंच लागेल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.